हेक्टिक गेलं असेल, पण आजचा विषय आपण थोडासा हलका फुलका आणि इझिली अंडरस्टँडेबल फ्रेंडली अशा पद्धतीचाच आहे. स्क्रीन तुमच्यासोबत. ओके, ग्रेट. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. Great. ओके. सोशल मीडिया बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो, when we are going after social media and the cyber crimes that are happening on social media, to understand that, first we have to understand what exactly these platforms are and what the psychology that on which these platforms are working on. So to understand the crimes or to understand the scams that are happening on social media, we have to understand psychology or algorithms that are this is what I always call, it's an engineering of chaos that these social media platforms can bring. आणि त्यामुळं ऍक्च्युली असं काय गोष्ट आहे, म्हणून या टॉपिकचं नाव पण आपण द गोस्ट इन द मशीन असं मी त्याला म्हणतो, की सोशल मीडिया कशा पद्धतीने तुमच्या आयुष्याला पूर्णपणे अक्वायर करतं. त्यावर ज्या काही गोष्टी घडतात त्यावर तुमचे मूड्स, त्यावर तुमचे विचार, त्यावर तुमचा पूर्ण दिवस ठरतो. ज्या टाईपचा कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतो त्या टाईपच्या कॉन्टेंटमध्ये त्या विचारसरणीला आपण हळूहळू फॉलो करायला लागतो आणि हे पूर्णपणे अल्गोरिदमला धरून असतं. सो ही गोष्ट समजून घ्या मित्रांनो, की वेन वी आर टॉकिंग अबाउट फेसबुक और इंस्टाग्राम और युट्यूब, दे ऑलवेज वर्क ऑन अ अल्गोरिदम. अल्गोरिदम काय, ह्या अल्गोरिदमचं मूळ काम काय आहे, की जो युजर आहे तो युजर काय टाईपचा कॉन्टेंट कन्झ्युम करतोय त्याला त्याच टाईपचा कॉन्टेंट दाखवायला लागेल. तुम्हाला आठवत असेल 5 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी जेव्हा आपण फेसबुक, इंस्टाग्रामला पहिल्यांदा लॉग इन केलं होतं, तेव्हा फेसबुक, इंस्टाग्राम हे आपल्या मित्रमंडळींना कनेक्ट होण्यासाठीचा प्लॅटफॉर्म होता. आता जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला गेलात तर स्क्रोल करताना तुम्हाला किती तुमच्या मित्रमंडळी दिसतात आणि किती प्लॅटफॉर्म दिसतात, म्हणजे ऍड्स, दुसरे प्रॉडक्ट्स हे दिसतात. तर ह्या मागचा मेजर शिफ्ट हा आहे जो गेल्या वर्षी इंस्टाग्रामनं आणि फेसबुकनं डिक्लेअर केला, की वेन पूर्वी असं व्हायचं की मी एखाद्याला जर फॉलो केलं किंवा एखाद्याला जर लाईक केलं, एखाद्याचं जर कनेक्ट माझ्या मित्राला केलं, तर त्याचे जे काही पोस्ट, फोटोज असतील ते माझ्या फीडवर यायला सुरुवात व्हायची. अगदी 5-7 वर्षांपूर्वी, 8 वर्षांपूर्वी हा सिनारिओ होता. त्यानंतर काही अपडेट आला ज्याच्यामध्ये काही ठराविक मित्रमंडळींचे, ज्यांचे पोस्ट आणि ज्यांचे फोटोज मी लाईक करतो असेच लोक मला दिसतील. याच बेसिक सायकोलॉजी काय होती, तर माझ्या आवडीच्या किंवा मला आता माझ्या घरात फॉर एक्झाम्पल माझ्या आईच्या पोस्ट मी लाईक करतोय किंवा माझ्या एखाद्या एक्सवायझेड मित्राच्या पोस्ट मी लाईक करतोय, तर त्याचा जास्तीत जास्त कॉन्टेंट मला दिसत राहिला तर मी त्या ऍप बरोबर जास्त एंगेज राहील, हा त्याच्या मागचा बेसिक थॉट होता. बट गेल्या 1.5-2 वर्षांपासून एक नवीन अपडेट आला सोशल मीडियामध्ये आणि अल्गोरिदम नव्यानं रोज ट्रेन होत असतो. त्या पद्धतीने अल्गोरिदमनं नवीन अपडेट समोर आणला, की तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींचे पण सगळे पोस्ट आता दिसत नाहीत. इवन द पीपल यू लाईक द मोस्ट त्यांचे पण तुम्हाला खूप कॉन्टेंट दिसत नाही. मोजक्या 4, 5, 7 मॅक्सिमम 10 तुमच्या क्लोज कनेक्ट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द क्लोज इन अ सेन्स की तुम्हाला जे तुमचे क्लोज वाटतात. फॉर एक्झाम्पल माझे 4 मित्र, माझे आई वडील कदाचित किंवा माझी बायको हे मला माझ्या वैयक्तिक पर्सनल सर्कल मधले वाटत असतील. दॅट डझंट मीन ते इंस्टाग्राम किंवा फेसबुक त्यांना माझा क्लोज सर्कल मधला कन्सिडर करतो. इथं तो कन्सिडर कोणाला करतो, तर कोणाच्या पेजवर, कोणाच्या पोस्टवर मी मागच्या ह्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्हिटी दाखवलेली आहे त्यांना तो क्लोज कन्सिडर करतो आणि त्यांचा फोटोज, त्यांचे पोस्ट आपल्याला सजेशन मध्ये देतो. गेल्या 2 वर्षांमध्ये मात्र इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल, हे तुम्हाला ह्या क्लोज सर्कल मधल्या काही जणांचेच फक्त कॉन्टेंट देतात, पण
तुम्ही ज्या पेजेसला फॉलो करता, तुम्ही ज्या इन्फ्लुएन्सर्सला फॉलो करता, त्या इन्फ्लुएन्सर्सला, त्या पेजेसला, त्या युट्यूबर्सला त्यांचा कॉन्टेंट ते तुम्हाला प्रमोट करतात. हे सगळं कशासाठी? तर तुम्ही जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर राहावं यासाठी. आता ह्यामध्ये जर आपण याचा पूर्ण डिटेल विचार केला की हे कशा पद्धतीने ओव्हरऑल सगळं स्ट्रक्चर चालतात, तर भारतात एकूण जे युजरची संख्या आहे ती साधारणपणे 500 मिलियन सोशल मीडिया युजर्स आहेत, आयडेंटिटीज आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर 25च्या हिशोबानं आता आपण ऑलमोस्ट आता ऑक्टोबर 26ला जाणार. त्यातले साधारणपणे जे सोशल मीडिया युजर्स आहेत त्यामध्ये ऍव्हरेजली साधारणपणे 3.5 तास भारतीय माणूस हा सोशल मीडियावर घालवतो. म्हणजे जवळपास वर्षभरातले 22 आवर्स तो सॉरी महिन्याभरातले तो सोशल मीडियावर घालवतो. त्याचमध्ये साधारणपणे 43% 44% पुरुष आहेत म्हणजे सोशल मीडियावर आहेत आणि साधारणपणे 30-32% महिला आहेत, 34% सॉरी महिला आहेत, ज्या ह्याच्यामध्ये हे करतात. जर आपण स्पेसिफिकली बघितलं, सॉरी 64% पुरुष आहेत आणि साधारण 35% महिला फेसबुकवर आहेत. 18 ते 24 मध्ये 29% लोक आहेत आणि 25 ते 34 मध्ये साधारण 29% लोक आहेत. सो जर आपण मेजर कन्झम्पशन बघितलं तर हे यंग क्राऊडचं आणि मिलेनियल्स 45 पर्यंतच्या क्राऊडचं जास्त कन्झम्पशन आहे. पण तुम्ही जर ओल्डर क्राऊड बघितला म्हणजे हु 45 to 65च्या मधला, तर दिस क्राऊड इज ऑल्सो ऑन सोशल मीडिया, पण तो बेसिकली युट्यूब आणि यांच्यावर जास्त इंटरेस्टेड आहे. आता जेव्हा ह्या गोष्टींचा आपण एक अंदाज घेतला की कशा पद्धतीने हाऊ एव्हरीवन इज ऑन सोशल मीडिया, व्हॉट प्लॅटफॉर्म्स दे आर ऑन सोशल मीडिया, व्हॉट कॅटेगरीज दॅट दे आर फॉलिंग इन टू. आता तुम्ही पॉइंट समजून घ्या की वेन अ स्कॅमर डज अ स्कॅम, तो त्याचा स्कॅम ह्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा. बट द कोर पार्ट of this scam is always the same. So there are 3 pillars of social engineering ज्या आपण याला म्हणतो. हे मेजरली स्कॅमर्स कडून वापरलं जातं इन एनी केस. याचे मोडस ऑफ ऑपरेंटी जरी वेगळी असली प्रत्येक क्राईमची किंवा प्रत्येक स्कॅमची, तरी त्याचा प्रोसेस किंवा त्याचं फायनल आउटपुट जे असतं ते सेम असतं. आता कुठल्या कुठल्या 3 मेजर पिलर्सवर सायकोलॉजिकल गोष्टींवर मेजरली अटॅक केला जातो. तर पहिली गोष्ट म्हणजे आयसोलेशन. आयसोलेशन मध्ये आपण ज्याला म्हणतो डिजिटल अरेस्ट. सो बेसिकली आयसोलेशन मध्ये म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं तुम्हाला फोन ठेवायचा नाहीये किंवा तुम्हाला रूम सोडायची नाहीये किंवा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला ही गोष्ट सांगायची नाहीये. सो अशा पद्धतीने स्कॅम करणारा व्यक्ती व्हिक्टीमला आयसोलेट करतो. त्यामुळे हा स्कॅम पटकन तो व्यक्ती दुसऱ्याला सांगत नाही आणि ह्याला म्हणतात डिजिटल अरेस्ट. सेकंड थिंग इज पॅनिक स्टॉप लॉजिक. म्हणजे तुमचं बँक अकाउंट आता 5 मिनिटात म्हणजे युअर बँक अकाउंट इज बिंग हॅक्ड राईट नाऊ, मूव्ह द मनी इन 5 मिनिट्स. किंवा जसं लास्ट एक्झाम्पल मी तुम्हाला माझंच दिलं होतं की एक कॉल आला आणि त्याने सांगितलं की 12 वाजता म्हणजे साधारण तो 11:15 कॉल आला आणि सांगितलं 12 वाजता ट्रायच्या ह्याच्यानुसार तुमचे सगळे मोबाईल नंबर बंद पडतील. तो एक शॉर्टर टाइमसाठी तुम्हाला पॅनिक करायचं की XYZ अशी मोठी गोष्ट होईल की ज्याच्यामुळे तुम्ही ऍक्शन घ्यायला भाग पडतात आणि वेळ तुमच्याकडे कमी राहतो. सो पहिला पार्ट आहे आयसोलेशन, सेकंड पार्ट इज अर्जन्सी आणि थर्ड पार्ट इज अथॉरिटी. आता अथॉरिटीमध्ये काय हे केलं, युझिंग द हाय क्वालिटी फेक आयडीज, युनिफॉर्म्स अँड ऑफिशियल साऊंडिंग जार्गन्स टू बायपास सस्पिशन. सो ह्यामध्ये आम्ही XYZ कंपनीकडून बोलतोय, म्हणजे आम्ही पोलिसांमधून बोलतोय, जसं मी म्हणालो ट्रायचा कॉल आहे किंवा बऱ्याच केसेसमध्ये नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडून कॉल येतो की मी नार्कोटिक्स डिपार्टमेंटकडून बोलतोय, तुमचं पार्सल आलंय आणि त्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे.
हा खूप कॉमनली येणारा कॉल आहे किंवा हे कम्युनिकेशन आहे. ह्याचबरोबर जॉब आणि याच्यामध्ये जॉबचे जे स्कॅम होतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे नावं त्यामध्ये असतात. सो बऱ्याचदा आता मी वेबसाईट डेव्हलपमेंट हा आमचा वन ऑफ दी थिंग आहे जे आम्ही करतो. तर महिन्यातून आम्हाला किमान 8 ते 10 असे कॉल येतात ज्यांना फेक कंपन्यांच्या वेबसाईट्स बनवायच्या असतात. आणि त्यासाठी ते हवे तेवढी पैसे द्यायला रेडी असतात. म्हणजे मेक माय ट्रिप सर्व्हिस सेंटर.com किंवा ट्रिप ॲडवायझर किंवा क्लिअर ट्रिप सर्व्हिस सेंटर.com किंवा अशा अशा टाईपचे वेबसाईट्स बनवायच्या. त्याच्यावर लोकांनी विश्वास बसतील असं पद्धतीची वेबसाईट बनवायची आणि लोकांनी तिथं त्यांना झालेले प्रॉब्लेम्स ते तिथं सांगतील, त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांना काही पैसे द्यायला लावतील वगैरे, समथिंग OTP वगैरे. तर हा जो एक फॉर्मॅट आहे दॅट इज अथॉरिटी. सो फर्स्ट इज आयसोलेशन, सेकंड इज अर्जन्सी आणि थर्ड इज अथॉरिटी. सो criminal always use a social proof, fake comment or post saying I got your money. तर ह्या गोष्टी खूप कॉमनली होतात. सो आता ह्यामध्ये सगळी एंगेजमेंट ट्रॅप कशा पद्धतीने तयार होतो ते आपण समजून घेऊ. अल्गोरिदम बेसिकली काय काम करतो? अल्गोरिदमला हे कळतं की व्हॉट टाईप ऑफ अ कंटेंट द युजर इज कन्झ्युमिंग आणि त्या टाईपचा जास्तीत जास्त कॉन्टेंट आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचा. आणि हिअर इज अ रिझन आपल्या सोशल मीडियाच्या याच्यावर जर तुम्हाला एकदम मजा बघायची असेल तर तुम्ही आणि तुमचा मित्र किंवा तुम्ही आणि तुमचा पार्टनर यांचे इंस्टाग्राम किंवा फेसबुकचे जे फीड येतो ज्याच्यात आपण सर्चचा ऑप्शन असतो त्यानंतर जो फीड येतो तो बघा, तुम्हाला स्पेसिफिक प्रत्येकाचा वेगवेगळा फीड दिसेल. तुमच्या घरातली एखादी समजा तुमच्यापेक्षा वयानं 10-15 वर्ष लहान असलेली व्यक्ती बघा, तुमच्यापेक्षा वयानं मोठी असलेली व्यक्ती बघा आणि यांचे इंस्टाग्रामचे फीड बघा. यू विल फाईंड की प्रत्येकाला वेगवेगळ्या टाईपचा कॉन्टेंट दिसतो. एखाद्याला गाड्या आवडत असतील तर त्याला गाड्यांच्या रिलेटेड कॉन्टेंट येतो, एखाद्याला सिनेमे आवडत असतील तर त्याला सिनेमांच्या रिलेटेड कॉन्टेंट येतो. सो अल्गोरिदम नेहमी तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींच्या आजूबाजूला ठेवतो आणि त्याच तुम्हाला सजेशन मध्ये देतो. अगदी सिंपल गोष्ट आहे, ॲज यू माइट हॅव नोन आणि बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती आहे, युअर फोन ऑलवेज लिसन्स टू व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. तुम्ही जे जे काही बोलता ते सगळं तुमचा फोन ऐकत असतो आणि तो ती गोष्ट तुम्हाला हळूहळू म्हणजे हे सगळे जे ऍप्स आहेत आपले, हे सगळे ऍप्स ती स्पेसिफिक गोष्ट आपल्याला दाखवायला लागतात. सो जर माझ्या आत्ताच्या रिक्वायरमेंटमध्ये मी जर 4 लोकांना म्हणतोय की अरे काय चांगली इन्व्हेस्टमेंट पाहिजे, मला ना पटकन पैसे आले पाहिजेत, मला ना आता जॉब मिळाला पाहिजे, मला ना आता वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे. सो बाय डिफॉल्ट अल्गोरिदम विल स्टार्ट पुशिंग दोज काइंड ऑफ अन ऍड टू यू. आणि हे होतं. सो इट्स अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला डिझाईन टू कीप यू ऑन द ऍप फॉर ॲज लॉंग ॲज पॉसिबल. लॉजिक खूप सिम्पल आहे. टाइम स्पेंड इज इक्वल टू मोर ॲड्स इज इक्वल टू मोर रेव्हेन्यू. माझ्याकडे एवढे युजर्स आहेत ह्या डेमोग्राफिक्सचे, म्हणून तुम्ही माझ्याकडे ऍड करा. बेसिक कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा फॉर्मॅट आहे. आता ह्याच्यात क्रिमिनल ऍडव्हान्टेज कसा आहे? तर हाय एंगेजमेंट अल्गोरिदम्स प्रायोरिटाईज हाय एंगेजमेंट आणि त्यामुळं हे का होतं तर ह्युमन जो आहे, आपण जे माणसं आहोत, तर आपण अँगर, फिअर आणि आउटरेज या 3 इमोशन्सला 6 पट जास्त फास्ट रिॲक्ट करतो. तुम्ही जर व्हायरल होणाऱ्या रील बघितल्या तर त्याच्यामध्ये अशा टाईपचा कॉन्टेंट खूप असतो. अँगर, फिअर, आउटरेज या 3 गोष्टींचा कॉन्टेंट खूप असतो. आणि हाच मेजर कारण आहे की लोक फास्ट या गोष्टींना रिॲक्ट करतात. जर याचं खूप अगदी रिसेंट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 2 महिन्यापूर्वी जो 1-1.5-2 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीचे प्रोटेस्ट झाले आणि त्याचा ज्या पद्धतीचा कॉन्टेंट मार्केटमध्ये फ्लोट झाला किंवा लगेच इंस्टाग्रामवर वगैरे व्हायरल झाला, तर ह्या टाईपच्या कॉन्टेंटला ना देर आर टू साइड्स टू दिस.
माझ्या ओळखीतल्या बऱ्याच जणांकडे सीजेपीच्या प्रोटेस्ट जो झाला दिल्लीमध्ये, जे काही प्रकरण झालं त्याच्या सपोर्ट वाले काही जणांच्या याच्यावर फीड येत होते, पण काही जणांच्या याच्यावर फीड त्याच्या अगेन्स्ट मध्ये येत होते की हा प्रोटेस्ट किती फेक आहे किंवा या प्रोटेस्ट मध्ये काही चूक झालेली नाही, यांनी चुका केल्यात वगैरे. सो यू विल ऑलवेज फाइंड दीज टू एक्स्ट्रीमली टू डिफरंट पीपल. का? पण त्या ह्याच्यामध्ये तो फास्ट जो स्प्रेड झाला त्याचं कारण आहे अँगर, फिअर आणि आउटरीच. सो 6 पट हा जास्त हे होतो. याचा फायदा एखादा स्कॅमर कसा घेतो? तर पटकन पैसे कमवा, इन्व्हेस्टमेंट स्कीम्स, जॉबच्या गॅरंटीज किंवा XYZ गोष्ट केल्यावर तुम्हाला ही गोष्ट मिळेल. व्हेरी बेसिक, म्हणजे प्रत्येकाला ना कमीत कमी काम करून खूप पैसा कमवायचा असतो. हे खूप जणांचं लॉजिक आहे. किंवा खूप कमी कष्टामध्ये खूप गोष्टी पाहिजेत, हे बऱ्याच जणांचं आहे. ते लोअर इन टू दिस काइंड ऑफ अ ट्रॅप. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय? सर एक क्वेश्चन होता. येस सर. आता हा जो अल्गोरिदम आहे हा आपल्या रेग्युलर फीड मध्ये जे आपण पाहतो किंवा जसे लेट्स टेक इंस्टाग्राम फॉर एक्झाम्पल. सो आपण त्याच्या जे सर्च मध्ये असतं, आपले लाईक्स, आपले जे शेअर वगैरे असतात ह्याच्यावरती तो बेस्ड ऑन बनतो. हो. सो एनिवे की त्याला डिस्टर्ब करता येईल. आता जेवढं मला माहिती आहे की त्याचा थोडंसं आता सर्च मध्ये आपण जर असे विक्षिप्त यायला लागले व्हिडिओ जे आपल्या रेग्युलर मध्ये येत नाही, तर आपण सर्च मध्ये जाऊन 4-5 वेळा वेगवेगळे टॉपिक्स वरती जर सर्च केलं आणि ते होतं, पण ते किती इफेक्टिव्ह असू शकतं? म्हणजे ते असा कॉन्टेंट पासून तुम्ही बाजूला जाणं म्हणताय तुम्ही, का हो. ते क्लिअर केल्यानंतर? नाही म्हणजे आता समजा आता तुम्ही प्रोटेस्ट सांगितलं, मला ऑनेस्टली त्याच्यामधलं पूर्ण इन्फॉर्मेशन जोपर्यंत नव्हती तोपर्यंत मी त्याच्यावरती ओपिनियन बनवू इच्छित नव्हतो. सो मग त्याच्यासाठी मग ते माझ्या फीडमध्ये नको यावं म्हणून मग मी सर्च माझ्या गाड्या शोधा, मग अजून काहीतरी शोधा, मग त्याच्यातला तो तसा कमी होतो. पण हे इफेक्टिव्ह हो. एकच सोल्युशन आहे का? नाही, एक असं इफेक्टिव्ह नाही. इव्हन तुम्ही जर सर्च क्लिअर जरी केलं, सेटिंग आहे आपल्या प्रत्येकाच्या इंस्टाग्रामला, त्या सेटिंगला हे केलं तर जसं आपलं सर्च हिस्ट्री डिलीट होते, तशी ही सजेशनचं हे पण डिलीट होतं. प्रॉब्लेम इज की नाव माझ्याकडे आता 10 फीड होते, लेट्स से. मी ह्याच्या 9 फीड माझ्या समोर होते, तर त्या 9 किंवा 18 फीड पैकी आता तो टॉपिक फक्त 1 आणि 2 फीडला राहतो आणि बाकी फीड दुसऱ्या कॉन्टेंटनं भरते. इथं बरोबर. ह्युमन ब्रेन विचित्र काम करतं. आता ह्युमन ब्रेनला सवय झालेली आहे इंस्टाग्रामवर जाऊन तोच कॉन्टेंट बघायचे. तिथं तुमच्या ह्युमन ब्रेन, जसं तुम्ही म्हणालात की आय स्टार्ट, मी गाड्या आणि या गोष्टी बघायला सुरुवात केली कारण मला तोच कॉन्टेंट नको होता. इथं माणसाला स्वतः थांबावं लागतं. आणि हाच प्रॉब्लेम आहे लोकांचा, की भलेही लोकांना माहिती आहे की अरे हे ना मला त्याच टाईपच्या गोष्टी दाखवत आहेत, पण वेन इट स्टार्ट्स विथ युअर इमोशन, अ लॉट ऑफ पीपल कॅनॉट डिस्टिंग्विश की अरे हे प्रॉमिनंटली प्ले होत आहे माझ्यासोबत, हे प्लॅटफॉर्म प्ले करतोय हा विचार. म्हणजे राईट जेव्हा होतो तेव्हा ऍक्च्युली तो तेवढा मोठा इश्यू असतो का माहित नाही, पण तेव्हाचा अँगर, तेव्हाचा आउटरीच तुम्हाला एक सर्टन स्टेप्स घ्यायला लावतो, वाला तो प्रकार आहे. ओके. हो. पण म्हणजे ह्युमन इंटरव्हेन्शन स्वतःच म्हणजे म्हणतात ना, सेल्फ कंट्रोल नसेल तर त्याला काहीच करता येत नाही. सेल्फ कंट्रोल नाही राहत. आणि म्हणजे सेल्फ कंट्रोल बाय डिफॉल्ट सायकोलॉजी तुम्हाला तसे प्ले करायला सुरुवात करते आणि तुम्ही परत काही दिवसांनी बघाल तर तुमचं फीड परत त्याच गोष्टींनी भरलेलं असतं. हो. ते आहे, म्हणून मी तुम्हाला विचारलं हा, की कारण इफेक्टिव्ह ते सोल्युशन त्याला. परत जाण्याचं कारण आहे ना, त्यांना क्लीन तेव्हा करून दिलं, त्याच्यानंतर तुम्ही काय काय टाईप करताय किंवा कुठं कुठं कुठल्या कुठल्या रीलला थांबताय, ह्यावर तो परत तुम्हाला तिथंच घेऊन जातो. सो ही मजा आहे. ह्याच्यावर काम करताना खूप म्हणजे एवढा आपल्या समाजामध्ये लोकांपर्यंत ह्या गोष्टी माहितीच नाहीयेत, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं लोक त्याच्यामध्ये जातात. नाऊ अल्गोरिदम मध्ये एक सेकंड पार्ट येतो, दॅट इज फीडबॅक लूप. आता फीडबॅक लूप म्हणजे काय? तुम्ही जी लाईक करताय गोष्ट किंवा ज्या रीलवर थांबताय,
ज्या रीलला थोडं जास्त वेळ बघताय, 3 सेकंदापेक्षा जास्त वेळ बघताय किंवा जे करताय, तर ती तुमची पर्सनलाइज फीडमध्ये ती गोष्ट जायला सुरुवात होते. इफ अ युजर वॉचेस ऑन अ स्टॉक मार्केट टिप, द अल्गोरिदम बिगॅन्स फ्लोटिंग देअर फीड विथ सिमिलर कॉन्टेंट. हे आपण सगळेजण बघतो की आपल्या पण कॉन्टेंटला एक स्पेसिफिक आपल्या आवडीच्या गोष्टी चालू होतात. आणि मग इथंच खरा प्रॉब्लेम चालू होतो. बिकॉज अगेन पॉइंट हाच आहे की मी जर म्हणजे आपल्याकडे तो प्रकार आहे ना की तुमच्याकडे तुम्ही सुगम संगीत ऐकताय, सुगम संगीत चालतं का आयटम सॉन्ग चालतं, या दोन ह्याच्यामध्ये हे केलं तर एखाद्या सिनेमामध्ये आयटम सॉन्ग आहे आणि एकाच सिनेमामध्ये एक खूप छानसं काय त्याला म्हणतात, एक छानसं गाणं आहे आणि लोकांना प्रमोशन मध्ये ते आयटम सॉन्ग लागतं कारण त्यामुळे सिनेमा चालतो. ही जी सायकोलॉजी आहे, हीच सायकोलॉजी सोशल मीडियावर पण ठाण होते. आणि त्यामुळं लोकांना गेट रिच फास्ट किंवा गेट जॉब किंवा स्पेसिफिक कॉन्टेंट, सेक्शुअल कॉन्टेंट, हा जास्तीत जास्त प्रोव्होकेटिव्ह कॉन्टेंट हा जास्तीत जास्त दिसायला सुरुवात होतो. इव्हेंच्युअली ते फॉल इन टू दिस कॅटेगरी की अशाच टाईपचं जग असतं. आणि हा मेजरली इन्व्हेस्टमेंट स्कॅम मध्ये हा मोठ्या प्रमाणात होतो की यू विल स्टार्ट सीइंग पीपल मेकिंग ह्यूज प्रॉफिट्स. अरे त्याने बिटकॉइन मध्ये कमवले एवढे, कारण त्याची लाईफस्टाईल तशी दिसते. मग तो जेव्हा सांगतो ना मी हा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, तर लोक स्टार्ट करतात हे करायला. आता इंस्टाग्रामला ऍड करताना, फेसबुकला ऍड करताना तुम्ही लोकल लाईक ऑडियन्स क्रिएट करू शकत असता. तेव्हा हे पेजेस फायद्याचे होतात की या पेजेसला फॉलो करणारे लोक, या पेजेसचं कॉन्टेंट ऐकणारे लोक या पद्धतीने हे होतात. आता या तिसरा पार्ट काय आहे, दॅट इज इको चेंबर्स अँड रेडिकलायझेशन. आता यामध्ये ना अपोजिट व्ह्यू, जसं आपण म्हणालो परवा 2 महिन्यापूर्वीच्या प्रोटेस्टमध्ये तुम्हाला फॉरची लोक दिसली, अगेन्स्टची लोक दिसली. अगदी आजचा फीड घ्या. आज राहुल गांधींची पुण्यामध्ये सभा आहे, आज का काल काहीतरी आहे. तुम्हाला ह्याचे पण दोन्ही साईडचे व्हिडिओज दिसतात. कोणीतरी फॉर खूप बोलेल, कोणीतरी अगेन्स्ट खूप बोलेल. सो पॉलिटिकल सिच्युएशन्समध्ये किंवा सामाजिक समाजामध्ये ह्या टाईपच्या कॉन्टेंटवर खूप जास्त फरक पडतो. अपोजिट व्ह्यूजचे लोकांना अल्गोरिदम खूप दिसतात. तुम्हाला एका टाईपची गोष्ट दिसायला लागली की तुम्हाला त्याच टाईपच्या खूप साऱ्या गोष्टी दिसत राहतात आणि हे क्लिअरली अल्गोरिदम तुमच्यासोबत खेळत असतं, म्हणजे सगळ्या लोकांसोबत खेळत असतो. अगेन तो हे का करतो याचं कारण आपण पहिल्या ह्याच्यात बघितलं. कारण जेवढी लोक पेजवर जास्त राहतील त्या त्या याला जास्त सोशल मीडियाच्या ऍपला जास्त राहतील तेवढ्या वेळ जास्त त्याला रेव्हेन्यू मिळत आहे. आणि मग यातून हेट क्राईम्स च्या केसेस समोर येतात. पीपल गेट ब्रेन वॉश, पीपल फॉर्म अन ओपिनियन आणि दे फील लाईक स्टिकिंग टू दॅट ओपिनियन. सो बऱ्याचदा असं पण होतं की मी XYZ ओपिनियन पूर्वी फॉर्म केलं होतं आणि आता भलेही मला त्याच्या विपरीत काही गोष्ट दिसतीये तरी ती गोष्ट मला आता ऍक्सेप्ट होत नाही. का? कारण माझ्या डोक्यात ती गोष्ट फॉर्म झाली आहे. म्हणजे अगदी सिंपल सांगतो, आपण सगळेजण लहानपणापासून आस्तिक म्हणून हे केलं जातं. देव ही कॉन्सेप्ट आपल्यामध्ये असते. पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या नास्तिकाला भेटता की जो देवच मानत नाही, तेव्हा त्याच्यासोबतच्या कम्युनिकेशन, इफ यू हॅव एव्हर मेट अ नास्तिक जो रॅडिकली किंवा त्याला काय म्हणतात उग्र नास्तिक, तर त्याच्याशी चर्चा करताना काही गोष्टी झेपत नाही की अरे असं कसं बोलतोय हा व्यक्ती. कारण तुमच्या मनात लहानपणापासून तो एक स्पेसिफिक भाव किंवा एक स्पेसिफिक मान्यता तुमच्या मनात लहानपणापासून असते. असं हे बऱ्याच जणांसोबत होतं आणि हेच कुठंतरी सोशल मीडियाच्या केसेसमध्ये होतं. जेव्हा तुम्ही मग अपोजिट मधला काही कॉन्टेंट तुम्ही बघता, यू गेट अँग्री आणि यू फील लाईक अस वर्सेस देम हा जो कॉन्टेंट आहे हा सोशल मीडिया लोकांच्या मनात तयार करतात. रिझल्ट काय आहे तर नॉर्मल पर्सन कॅन बी अ radicalized in 30 days simply by following the recommended for you videos. They stop seeing the other side entirely आणि ही समाजाच्यासाठी सर्वात हानिकारक बाब होते. याचबरोबर अशाच टाईपचा कॉन्टेंट सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींना पण खतपाणी घालतो, ज्याच्यामध्ये हेट क्राईम येतात, फायनान्स क्राईम येतात किंवा सेक्सटॉर्शन सारखे क्राईम येतात. आणि जो चौथा पार्ट आहे अल्गोरिदमचा, दॅट इज वेपनायझिंग लुकलाईक ऑडियन्स. आता जो मी तुम्हाला आधी म्हणालो होतो की ऍडचे जे वेगवेगळे टूल्स आहेत, आज ज्या पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍड्स करता येतात, याच्यातून ना
लुकलाईक ऑडियन्स काढता येतो, ज्यांना तुम्ही ऍडव्हर्टाईज दाखवून एखाद्या स्पेसिफिक गोष्टीसाठी स्कॅम करू शकता. म्हणजे माझ्याकडे पूर्वी स्कॅम केल्या गेलेल्या जर समजा 1000 लोकांची विक्टीमची लिस्ट आहे, तर त्यावरून 1,00,000 लुकलाईक ऑडियन्स मी तयार करू शकतो इझिली, एज, लोकेशन आणि इंटरेस्ट वाईज. त्यांना स्पेसिफिकली अशा टाईपचा कॉन्टेंट दाखवू शकतो की विच फॉल्स इन टू गाईडलाईन्स ऑफ सोशल मीडिया, पण ते हळूहळू करत तुम्हाला अशा पद्धतीच्या कॉन्टेंटकडे घेऊन जातात जिथून तुम्ही वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट स्कॅम्स असतील किंवा मल्टिपल डिफरंट टाइप्स ऑफ स्कॅम्स असतील त्याच्यामध्ये अडकत जातात. इट्स अ व्हेरी क्लोजली अँड नीटली वर्कड आउट वे हा याच्यामध्ये आपल्याला दिसतो. सो लुकलाईक ऑडियन्स हे चौथं वेपन आहे जे अल्गोरिदम मध्ये मेजरली वर्कआउट होतं. आणि ह्याचा मेजरली मेजरली वापर हा इंटरनॅशनल सिंडिकेट्स करतात. इंडियन सिटीजन्स मेजरली त्यामध्ये रिटायर्ड पर्सन्स असतील किंवा हे असतील यांना हे दाखवायला. आता तुम्ही असा 2 मिनिटभर विचार करू शकता की मी तर अशी ऍड नाही बघितली ज्याच्यामध्ये अचानकपणे कुठला स्कॅम दिसतोय. पण ह्या ऍड अशा टाईपच्या नसतात. ह्या ऍड मिसलिडिंग असतात, ज्या सर्टन पेजला तुम्हाला लाईक करायला भाग पडतात किंवा सर्टन एका वेबसाईटवर जाण्यासाठी तुम्हाला भाग पडतात आणि यू फॉल इन टू द ट्रॅप ऑफ स्कॅमिंग. नाव सोशल पोलरायझेशन आणि हेट क्राईम्स. सो मी जसं तुम्हाला म्हटलो अस वर्सेस देम ही मेंटॅलिटी क्रिएट केली जाते सोशल पोलरायझेशन मध्ये. आणि वेगवेगळ्या हेट स्पीचेस आहेत, मग प्रोटेक्टिंग अवर कल्चर, ब्रेकिंग न्यूज अशा टाईपचा कॉन्टेंट टाकून लोकांच्या मानसिकतेसोबत, लोकांच्या विचार करण्याच्या कॅपॅसिटी सोबत खेळलं जातं. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे प्रत्येक हे ओव्हरऑल सगळीकडेच अशा पद्धतीचे ट्रोलर्स आणि हे ह्यामध्ये असतात आणि जे खूप सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये ह्या टाईपच्या कॉन्टेंटला लोकांसमोर आणतात. यातून मास मुवमेंट तयार पण होते. सो जसा इट इज रिक्वायर्ड टू म्हणजे इट इज गुड सोशल मीडियाचा वापर जसा आपण ना लहानपणी माझ्या मते सगळ्यांना एक विज्ञान शाप की वरदान नावाचं एक टिपिकल टॉपिक असायचा आणि ज्याच्यामध्ये म्हटलं जायचं की तुम्ही ती दुधारी तलवार आहे, तुम्ही कशी वापराल तसं आहे. अगेन सोशल मीडियाच्या केसमध्ये तसंच होतं. सोशल मीडियाच्या केसमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह ओपिनियन्स आणि निगेटिव्ह ओपिनियन्स बनवण्यासाठी खूप जागा असते आणि अल्गोरिदम त्याच्यामध्ये मेजरली काम करतो. आता जसं मी म्हणालो 6 टाइम्स फास्टर गोष्टी स्प्रेड होतात आणि त्याच पद्धतीने लाईव्ह पण तेवढेच फास्ट ग्रो होतात. बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला फॅक्ट चेक करण्यासाठी किंवा फॅक्ट चेक करण्यासाठी कष्ट करावे लागतात, कारण समोर दिसणारी गोष्ट खूप सिंपल असते आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये डीप फेकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर त्या हिशोबानं बघताना इट इज व्हेरी इझी टू क्रिएट एनी वन्स व्हिडिओ विदाउट म्हणजे मी एक व्हिडिओला कोणाचाही चेहरा लावू शकतो, मी कोणालाही या स्पेसिफिक आवाजामध्ये कॉल करू शकतो. हे खूप सोपं आहे. एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणी आता 11 लॅब्सला गेलात आणि तुमचा आवाज टाकला तर तुमच्या सेम आवाजात पुढचं कुठल्या काही स्क्रिप्ट तुम्ही तयार करू शकता. हेजेन सारखं हे आहे जे तुमच्या चेहऱ्याला असंच्या असं कॉपी करत, तुमच्या बोलण्याच्या पद्धतीला, तुमच्या आवाजाला असंच्या असं कॉपी करत तुमचे अनेक व्हिडिओज करू शकता. आणि हे मी टूल्स सांगतोय हे सगळे टूल्स हे एथिकली बाउंड टूल्स आहेत. बट देर आर एन नंबर ऑफ टूल्स जे एथिक्सला बाउंड करत नाही. आणि मग तिथं तुम्हाला फेस स्वॅपिंग सारखे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात जे अॅक्युरेटली रिझल्ट देतात आणि त्यामुळं लाईव्ह स्प्रेड करणं सोपं आहे. सामान्य माणसाला पटकन ती गोष्ट किंवा ज्याला ह्यातलं जास्त कळत नाही किंवा जास्त एखाद्या व्यक्ती त्याकडे लक्ष देत नाही त्याच्यासाठी ती गोष्ट त्यासाठी तो लाय खरा होणं खूप सोपं आहे. की दिसतोय ना समोरच बोलतोय हा माणूस, तो कदाचित तो व्यक्ती त्या भाषणात तसं बोललाही नसेल किंवा फोटो मॉर्फ केले जातात आणि ह्या गोष्टी खूप इझिली आज आपल्या समोर दिसत आहेत. सो ह्यामध्ये इट इज व्हेरी इझी टू डिटेक्ट इट. काही टूल्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्या टूल्सच्या मदतीने आपण एखादा व्हिडिओ किंवा एखादं इमेज कशी हे करायची
त्याची ऑथेंटिसिटी कशी काढायची, ते AI जनरेटेड आहे का नाही, का मॉर्फ केलेलं गेलेलं आहे, फोर्स केलेलं आहे, या गोष्टी खूप इझिली आपल्याला कळू शकतात. नाव ऍज अन इन्व्हेस्टिगेटर आपला या सगळ्यामधला प्रोटोकॉल काय असू शकतो किंवा हे काय असू शकतं, तर एखादा जर अकाउंट कॉन्स्टंटली पोस्ट करताय तर किंवा कॉन्स्टंटली कमेंट करताय, तर तुम्ही समजू शकता की दीज आर बॉट. एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता युट्यूबला जावा आणि कुठलंही मराठी और हिंदी न्यूज चॅनल ओपन करा आणि त्याच्या कमेंट सेक्शन मध्ये जा. यू विल स्टार्ट पीपल पोस्टिंग सेम पर्सन इज पोस्टिंग सेम कॉन्टेंट रिपीटेडली. फक्त दान 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 पोस्टिंग चालू असतात. एकतर तो फॉर बोलत असतो और अगेन्स्ट बोलत असतो और तिसरंच काहीतरी गोष्ट त्याच्यावर पोस्ट करत असतो. सो अशा टाईपचे ढीगभर बॉट फॉलोअर्स आज मार्केटमध्ये आहेत, जे मेजरली कॉन्टेंट ला रिॲक्शन देणं असेल किंवा हे करणं असेल असं करतात. आता तुम्ही म्हणाल की लोकांच्या कॉन्टेंटला रिॲक्शन देऊन काय फरक पडणार आहे. याच्यातून एक भावभावनांशी खेळणं हा एक प्रकार आहे. पण जर स्कॅमर्सच्या दृष्टीने बघायचं झालं तर मला एक सांगा, एक व्हिडिओ आहे समजा एखाद्या माणसाचा आणि तो म्हणतोय की अशा अशा पद्धतीने तुम्ही 50 लाख रुपये द्या किंवा चला मी तुम्ही 50,000 रुपये द्या, 50,000चे मी तुम्हाला 2 महिन्याच्या आतमध्ये 3.5 लाख करून देतो. आता मला सांगा, रोहन बनकर या माणसाने तुम्हाला सांगितलं की 50,000चे 3.5 लाख करून देतो. तुम्ही विश्वास कशाच्या अगेन्स्ट मध्ये ठेवणार या गोष्टीवर? 2-3 गोष्टींच्या अगेन्स्ट मध्ये. एक, रोहन बनकर कोण आहे, रोहन बनकरचा पेजला फॉलोअर्स किती आहेत, रोहन बनकर बद्दल लोक काय म्हणतात, बरोबर का नाही? राईट. करेक्ट सर. पण ओके. सर ह्याला काउंटर असं आहे की 50,000चे 3.5 लाख ते 3 लाख होणं जवळपास अशक्य आहे. पण मग पण आता जेव्हा हे जे नाही पण सर इथे नाव हिअर दी दी ऑल दीज इमोशन्स विल टेक प्लेस. करेक्ट, ज्याला खरंच गरज इथे आहे, emotion- लेट से इफ अ पर्सन इज इन नीड ऑफ that kind of money in a shorter time frame, and if the attacker or someone who knows it, he or she can take good advantage of that. Correct. करेक्ट. माझ्याकडे एक केस होती, त्या केसबद्दल मी तुम्हाला सांगेन. सो देर वॉज दिस गाय, नागपूरमध्ये हा व्यक्ती बरोबर स्कॅम झाला होता. त्यावेळेस त्यानं जवळपास त्याचे एका अशाच इन्व्हेस्टमेंट घ्यायचा. बरं, हा व्यक्ती एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मॅनेजरियल पोझिशनला होता आणि नागपूरमध्ये त्याचा स्कॅम त्याच्यासोबत झाला. त्याने पैसे टाकले होते अशाच एका स्कीम मध्ये, ते पैसे बुडाले. मग तो त्याची बायको काही 2-4 वर्षांनी पुण्यात शिफ्ट झाले आणि त्याच्या बायकोने ही केस आमच्यापर्यंत आणली होती की माझ्या नवऱ्यानं 8.5-9 लाख रुपये आम्ही आमच्या IVF ला बाजूला काढलेले पैसे एका ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग असतं ना, त्याच्या ह्याच्यात गुंतवलेले. तो माणूस 1-1.25 महिना आम्हाला पटवून देत होता की नाही, मी त्याचे पैसे गुंतवलेले ते जेन्युअनली माझे पैसे वाढतात. आणि आम्ही त्यांना दर मीटिंग मध्ये सांगत होतो की नाही सर, तुम्ही हे पैसे रिव्हर्स मागा, तुम्हाला पैसे येत नाहीयेत. सो हे सगळं कशामुळं, तर तो ज्या माणसाला फॉलो करत होता, त्यानं जो माणूस सजेस्ट करून सांगितला, हे सगळे फॉलो एकदम ऑथेंटिक होते. बरं, हा माणूस या कोणालाही एकदाही भेटलेला नव्हता बरं का, पण दुसऱ्यांदा या माणसाने पैसे असेच इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये टाकले. त्यावेळेला एक गोष्ट जाणवली खूप प्रकर्षाने की एकदा ना लोकांची मानसिकता झाली ना, मला 1.25 रुपये करून मिळतात आणि मोठे लोक अशाच पद्धतीने पैसे कमवतात, असाच खरा पैसा निघतो, असाच पैसा मोठा होतो, ही एक मानसिकता आहे मार्केटमध्ये काही जणांच्या मनात. आणि त्यामध्ये हे 50,000चे 3.5 लाख होते. सो कमिंग बॅक टू द टॉपिक, सो रोहन बनकर एक आहे की ज्याचे 2,000 फॉलोअर्स आहेत आणि तो म्हणतोय 50,000चे मी 3.5 लाख करून देतो. आणि दुसरं एक रोहन बनकर नावाचा अकाउंट आहे ज्याचे 3.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, जो पोस्ट करतो 50,000 लाईक्स येतात, 10,000 कमेंट येतात वगैरे वगैरे. आता तो म्हणतोय मी 50,000चे 3.5 लाख करून देतो. आणि पहिला रोहन बनकर लेट्स से आपल्याला त्याचा बिझनेस आहे वगैरे वगैरे, ठीक आहे, पण दुसरा रोहन बनकर जेट घेऊन फिरतो,
दुसरा रोहन बनकरच्या यॉट आहेत, त्याचे मल्टीनॅशनल ऑफिसेस आहेत, आणि तो म्हणतोय की मी XYZ बिझनेस तुम्हाला रेकमेंड करतो, तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. इट्स जस्ट लाईक MLM जसं जातं तसं. एक्झॅक्टली, मी तेच म्हणत होतो, MLM जसं चालतं सर. असं चालतं तसं. सो हे होतं ऑनलाईन सोशल मीडियावर जेव्हा तुमच्याकडे बॉट फॉलोअर्स असतात. जे बॉट फॉलोअर्स या कमेंट टाकतात, जे बॉट फॉलोअर्स तुमच्या लाईव्ह सेशनला जॉईन होतात. आपण बरेच जण ट्रेनिंगचे बरेचसे सेमिनार घेत असू. या ट्रेनिंगच्या सेमिनार्समध्ये पण बऱ्याचदा 25-30 बॉट फॉलोअर्स असतात, आणि तिथे आकडा मात्र दिसत असतो की 300 लोक जॉईन झाले, 400 लोक जॉईन झाले. त्यातले 30%, 25 ते 30% हे बॉट फॉलोअर्स असतात. तो पहिला 100चा चंक आला पाहिजे, तर पुढच्या बाकीच्या 100ला वाटेल की हो, बरोबर चाललंय सगळं. तर हा अशा पद्धतीचा फॉर्मॅट होतो. नाव यामध्ये मेजरली आपण जे यामध्ये बघतो की एक तर बॉट फॉलोअर आहे, दुसरं इज काही टूल्स आहेत की ज्यामुळे आपल्याला प्रेडिक्ट करता येतं की जे अकाउंटचं आपण अनालिसिस करतोय ते किती फेक आहे आणि किती खरं आहे. तर त्याच्या पण काही स्पेसिफिक कीवर्ड्सचा हे मिळतो आपल्याला की देर आर फ्यू थिंग्स, देर आर फ्यू टूल्स विच कॅन टेल अस. जसं काही मॅपिंग टूल्स आहेत जे मल्टिपल अकाउंटचे इन्फॉर्मेशन सांगतात आपल्याला की हे अकाउंट कुठं आहे, कसं आहे, का अशा पद्धतीने. देर आर फ्यू व्हॉट वी कॅन से शॉकमेंट मधले टूल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही एखादा ईमेल आयडी टाकला किंवा एखाद्याचा फोन नंबर टाकला, तर त्या ईमेल आयडी किंवा फोन नंबरवर किती वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर त्या व्यक्तीचे अकाउंट आहेत, अगदी झोमॅटो पासून सगळं ते तुम्हाला माहिती काढून देतो. आणि यातले बरेचसे काही टूल्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तर त्या टूल्स बद्दल पण आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डिटेल शिकणारच आहोत. अपार्ट फ्रॉम दिस, जेव्हा आपण या सगळ्यामध्ये ही सगळी प्रोसिजर करतो आणि त्यामध्ये एका गोष्टीला डिटेल्ड बघतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की हा जो ओव्हरऑल अल्गोरिदम आहे, हा अल्गोरिदम ना डे बाय डे चेंज होणारे प्रोसेस आहे. आज हा अल्गोरिदम असा वागतोय, पण इन नियर फ्युचर हा अल्गोरिदम पूर्णपणे बदललेला असतो. आणि ॲज अ डिजिटल मार्केटर मी वैयक्तिकरित्या ही गोष्ट खूप फेस करतो. म्हणजे आम्ही 6 महिन्यापूर्वी आमच्या ज्या ऍड्स ज्या पद्धतीने चाललेल्या असतात त्या आता चालत नाही. का? कारण लोकांची मानसिकता बदलली, लोकांची लाइकिंग बदलली, लोकांची ऑनलाईन कन्झम्पशन ॲबिलिटी बदलली किंवा त्यांचा तो ट्रेड बदललेला असतो. सो त्या पद्धतीने अल्गोरिदम स्विच होत राहतो आणि नवीन नवीन त्यामध्ये स्कॅम्स उभे राहतात. रिसेंटली आम्ही एक नवीन स्कॅम बघितलं, दॅट इज म्हणजे काही दिवसांपूर्वी ना ऑप्शन ट्रेडिंग मध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात गेले. 22, 23, 24 मध्ये ऑप्शन ट्रेडिंगचे खूप छान स्कॅम झाले. जसं शेअर मार्केट वरती गेलं आफ्टर कोरोना, ऑप्शन ट्रेडिंग बूम मध्ये आलं. आणि जसं त्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लोकांना पैसे थोडेफार काही जणांना मिळाले, काही जणांना म्हणजे त्यामध्ये हार्डली 5% वगैरे पण पैसे मिळत नाहीत, पण तरी लोकांनी त्यात पैसे टाकत राहिले आणि त्यातून स्कॅम्स डेव्हलप झाले. एकत्रित पैसे टाकण्याचं स्कॅम असेल किंवा हे असेल, तर हे खूप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बऱ्याच जणांचे यामध्ये पैसे गेले. आता गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष सिच्युएशन अशी दिसतीये की या सगळ्या प्रकरणामध्ये ना पूर्वी मास क्राऊडला अट्रॅक्ट केलं जायचं. आता हे कसं होतं की त्याला पहिले एका टेलिग्राम ग्रुपला आणलं जातं. त्या टेलिग्राम ग्रुपला तो विक्टीम जेव्हा येतो, लेट्स से 100 लोकांनी टेलिग्राम ग्रुप जॉईन केला, तर त्यातले 40 ते 50 जण हे ऍक्च्युअली विक्टिम्स असतात. बाकी सगळे नोन अननोन लोक असतात. आता यांना 8-8 जणांच्या 7-7 जणांच्या छोट्या टेलिग्राम ग्रुप्समध्ये टाकलं जातं की तुम्ही सगळेजण पैसे टाका, हे पैसे आपण वाढवूया. आणि 1-2 त्यातले फक्त ऑथेंटिक लोक असतात, बाकी सगळे त्याच्यातले याच स्कॅमरचे वेगवेगळे अकाउंट्स असतात. आणि यामध्ये कोणीतरी त्यांच्यातला एक सर असतो जो सांगत असतो इथं पैसे टाका, तिथं पैसे टाका, आणि ते पैसेच काही दिवस वाढतातही, म्हणजे फील तरी होतात वाढल्यासारखे, पण फायनली ते पैसे इव्हेंच्युअली गायब होतात. आता यामध्ये
अगेन यात लिगल आणि करेक्टिव्ह ऍक्शन काय आहेत, तर या जसं आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, यामध्ये आपल्याला जसं फायनान्शियल फ्रॉड आहे तर 1930चं हे आहे आणि या शील्डच्या आहे. सो पण या सगळ्यामधला जो मेजर हे आहे, सो देर आर डिफरंट डिफरंट टूल्स की ज्यांना आपण मेजरली वापरू शकतो अख्ख्या ह्याच्यामध्ये. काही टूल्स आहेत जे तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंटची माहिती देऊ शकतात. सोशल मीडियाच्या अकाउंट्सला कोण कोणाला कनेक्टेड आहे हे सांगू शकतात. देर आर टूल्स जे तुम्हाला सांगू शकतात की हा फोटो कुठे काढलेला आहे, या फोटोमधली लोक खरी आहेत का खोटी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुढच्या 20 लेक्चर्समध्ये शिकायच्या आहेत. इमोशनल इम्पॅक्ट अख्ख्या अल्गोरिदमचा काय होतो, तर हेट क्राईम्स डोंट जस्ट हर्ट द विक्टिम, दे ब्रेक द सोशल फॅब्रिक ऑफ द सिटी. आणि दॅट्स ओनली रिझन आपण किऑस बघतो. आणि टू बी व्हेरी फ्रँक, आपण आता गेल्या काही महिन्यांना आणि काही वर्षांमध्ये तर किऑस कॉन्स्टंटली बघत चाललो. डे बाय डे देर आर न्यू थिंग्स दॅट आर कमिंग इन. सो जर आपण ह्या सगळ्याची समरी बघितली तर समरी काय आहे, तर एक स्कॅमरची सायकोलॉजी आपल्याला लक्षात आली पाहिजे की 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या स्कॅमरच्या सायकोलॉजीमध्ये असतात. दुसरं ऍडिक्टिव्ह अल्गोरिदम आहे, जो लोकांना कॉन्स्टंटली हुक ठेवतो. लोक सारखे त्याच्याबद्दल विचार करतात. तिसरी गोष्ट मेकॅनिझम ऑफ हेट. मेकॅनिझम ऑफ हेट हे कारण आहे ज्याच्यामुळे सोशल मीडिया डिस्ट्रेस तयार करू शकतो. आणि ह्याच्यातला सगळ्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट इज ह्युमन ब्रेन. आपण किती पद्धतीने स्वतःच्या विचारांना इफेक्ट होण्यापासून वाचवू शकतो हा प्रत्येकाचा आहे. जसं सर म्हणाले थोड्या वेळापूर्वी की ह्या गोष्टी कशा थांबवायच्या, तर शेवटी तुमच्या मनाला कळलं पाहिजे एक मोमेंटला, तुम्ही सहजपणे या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की नाही, ही गोष्ट कदाचित मला फीड केली जाते. आणि ह्याचा अवेअरनेस आज समाजात सर्वात कमी आहे की आपल्याला इनडायरेक्टली फीड केलं जातं, आपल्याला इनडायरेक्टली जागा विकल्या जातात, आपल्याला इनडायरेक्टली वॅकेशन्स विकले जातात. मालदीव्स काही वर्षांपूर्वी जागाच नव्हती जगामध्ये अस्तित्वात, म्हणजे मॅपवर होती पण ट्रॅव्हल डेस्टिनेशन नव्हती. पण आफ्टर कोरोना अचानकपणे मालदीव मोठी झाली. मी महाराष्ट्रातल्या टॉपच्या काही ट्रॅव्हल कंपनीसाठी काम करतो. नोटिफिकेशन येतात की आता टर्की अप करा, आणि अचानकपणे टर्की अप जातं. व्हिएतनाम आत्ता म्हणजे 2 वर्षांपूर्वी व्हिएतनाम अप गेलं. 2, 2.5, 3 वर्षांपूर्वी व्हिएतनाम ऍड्स मध्ये अप गेलं. त्यावेळेस अचानकपणे व्हिएतनामचं हे आलं. जपानचा अल्पाईन रूट हा अचानकपणे अल्पाईन रूटच्या ट्रिप्स सगळ्यांना दिसायला लागल्या आणि लोक जपानला त्या हे करायला लागले. व्हिएतनाम तर अगदी म्हणजे इट्स जस्ट माझ्या डोळ्यासमोर झालेले डेस्टिनेशन आहे टर्की आणि व्हिएतनाम, की जे आतापर्यंत तिथं कोणी ट्रिप पण घेऊन जात नव्हतं. आणि अचानकपणे बिकॉज आय एम नॉट सेइंग दिस इज इट्स अन इव्हिल ऑर समथिंग, बट ज्या पद्धतीच्या ट्रॅव्हल आणि भारताचे आणि यांचे ट्रॅव्हलचे काही करार झाले, काही पॅकेजेस त्या कंट्रीज कडून आले, अचानकपणे लोक त्या गोष्टीकडे जायला लागतात. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की अल्गोरिदम जेव्हा काम करतो तेव्हा तो लोकांचे विचार, लोकांच्या चॉईसेसला पूर्णपणे बदलण्याची शक्ती ठेवतो. आणि याची ही एक्झाम्पल्स. एक सक्सेस स्टोरी मी तुम्हाला सांगतो. कारण आपण जेव्हा अल्गोरिदम बद्दल बोलतो ना, एक मोमेंट नंतर फ्रस्ट्रेशन बिल्डअप व्हायला लागतं की अरे बापरे, आपलं खरंच काही आता राहिलं नाही का, की आपण एवढे अचानकपणे हे झालोय. म्हणून ही एक सक्सेस स्टोरी आहे. दिस इज अन ऑपरेशन ब्लू ट्रायंगल, जे नोव्हेंबर 2025ला फॉर्म झालं होतं. तर यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कुठं ट्रिगर झालं, फॅमिली इन तमिळनाडू रिपोर्टेड दॅट देअर सन प्रॉमिस्ड अन IT जॉब इन थायलंड and he was missing. The son managed to send a single WhatsApp location. It wasn't Thailand, it was KK Park, Myanmar. So याच्यामध्ये माइंडसेट आणि मोडस ऑपरेंडी काय, द लोकल एजंट इन डिस्ट्रिक्ट लाईक तंजौर यूज Instagram ads to offer data entry jobs for 1 lakh per month. Slavery guy, once in Myanmar, their passports were seized. They were forced to at gunpoint to run digital arrest and crypto scams targeting Indians and Americans. Algorithm trap काय याच्यातला, the victim were forced to use AI tools to generate fake female profiles to groom targets on Tinder and WhatsApp. यामध्ये सक्सेसफुल काय झालं, रेड झाली याच्यामध्ये. द फॉलोइंग डिप्लोमॅटिक प्रेशर, द मिलिटरी रेड इन म्यानमार अलाउड hundreds to flee.
The Indian government sent IAF aircraft to Thailand to bring back 465 Indian nationals in November 2025. Tamil Nadu's Operation Brute Angle led to the arrest of 4 key agents who had sold these youth for $5,000 each. So याला ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणायचं का काय माहित नाही, पण पूर्वी हा वेगळ्या पद्धतीने व्हायचं. आता हे सोशल मीडियाचे क्राईम्स करायला आणि स्कॅम्स करायला केलं जातं. सो दिस वॉज अ सक्सेस स्टोरी ऑफ इंडियन लॉ एन्फोर्समेंट. हे सर थोडस ते मिडल ईस्ट मध्ये जसं ते है ना, आपल्याकडे आपल्याच नाही रादर साऊथ ईस्ट एशिया मधले जे जातात त्यांचे पासपोर्ट वगैरे जमा करतात आणि त्यांच्याकडे लेबरिंग करून घेतात, तसंच काहीच हे आहे. फक्त त्यांच्याकडे तसंच काहीच आहे. तिथं कन्स्ट्रक्शनला वापरतात किंवा ऑइल इंडस्ट्रीत वापरतात. राईट. हा, आता इंडस्ट्री शिफ्ट झाली ना सर. आता हे सायबर क्राईम करायला वापरले जातात. खूपच भयानक आहे. सो त्यामुळं दिस इज इंटरेस्टिंग. अशा आपण अनेक इंटरेस्टिंग गोष्टी पुढे समजतच राहू. आज थोडंसं मी काही कारणामुळं 15 मिनिटात लवकर लेक्चर कम्प्लीट करतोय. आपण नेक्स्ट लेक्चरलाही 15 मिनिटं हे करून घेऊ. थोडं मेडिकल इमर्जन्सी आहे त्यामुळे मला जावं लागतंय. बट उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण अजून पुढच्या काही टॉपिक्स बद्दल चर्चा करणार आहोत. तर होपफुली उद्याच्या ह्याला भेटूयात. आजच्या पुरती मी तुमची थोडीशी रजा घेऊ इच्छितो. चालेल. Thank you so Okay, much, sir. thank you guys. Thank you, sir. Thank Thank you you, sir. everyone for patiently listening. उद्या भेटूयात. Bye. Thank you, sir. Bye-bye, sir. Thank you. Thanks. Bye.